महिला विडी कामगारांना मिळणाऱ्या पेन्शन आणि पीएफचा लाभ मिळवून देतो म्हणून खासगी दलाल थेट स्मशानभूमी गाठून तेथील कर्मचाऱ्यांकडून पावतीतील मृतांची नावे घेऊन याद्वारे मृत महिला विडी कामगारांचीही लूटमार करत आहेत. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महिला विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांना वरील विषयी निवेदन दिले. यावेळी सुरेश फलमारी यांनी यापुढे मयतांची नोंद मार्कंडेय मंदिरातील ज्ञाती संस्थेच्या कार्यालयातच करावी असे आवाहन केले. सोलापुरातील महिला विडी कामगारांचे पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंडाचा लाभ मिळवून देतो. सदरचा लाभ मिळवून देतो म्हणून खासगी दलाल हे गरीब महिला विडी कामगारांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याने याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जनजागृती अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात सोलापुरात महिला विडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून कामगारांना पीएफ कायद्याअंतर्गत निवृत्तीनंतर पेन्शन आणि प्रायव्हेट फंडचे पैसे मिळतात. काही कामगार निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळवून देण्यासाठी त्याचे कुटुंबियांचे लोक दलालांचा आधार घेतात. दलाल हे विडी कामगारांना पीएफ आणि पेन्शन मिळवून देतो म्हणून कामगारांची फसवणूक करून लुबाडणूक करत आहेत. काही दलाल हे दररोज आपल्या पद्मशाली स्मशानभूमीमध्ये जाऊन दररोज मयतांची नावे घेतात. त्यानुसार विडी कामगार असलेल्या मयताच्या घरी जाऊन आम्ही पेन्शन आणि पीएफचे पैसे घेऊन देतो म्हणून फसवतात. असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. तरच महिला विडी कामगारांची लुबाडणूक आणि फसवणूक थांबेल अशी आशा आहे. तरी आपल्या संस्थेच्या स्मशानभूमीत असलेल्या इन्चार्ज आणि कर्मचाऱ्यांना मयताची गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये असे आदेश द्यावेत असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी, राधिका मिठ्ठा, शोभा पोला, सुनंदा दुडम, अनिता सुंचू, सविता गोस्की, माधवी पौडा, गणेश म्हणता, पद्मा सामल, पप्पू शेख, गुरुदात कोळी, विठ्ठल कुऱ्हाडकर, सलीम शेख यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सोलापुरातील महिला विडी कामगारांच्या पीएफ कार्यालयाच्या माध्यमातून व दलालांच्या माध्यमातून फसवणूक होत आहे. मोठ्या प्रमाणात पैशाची लूटमार होत आहे. या संदर्भामध्ये काही दलाल पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या स्मशानभूमीत निधन झालेल्या नावांची नोंद असलेली डायरी, ही डायरीमध्ये नावं किंवा पावती पाठवणे अत्यंत गुप्त असतो, गोपनीय असतो. परंतु या ठिकाणी दलालांनी काहीतरी करून ते नाव मिळवून घेऊन कामगारांच्या घरी जाऊन आणि कारखान्यातील विडी कंपनीच्या कारखान्यातील नोकर स्टाफला धरून त्यांना गरिबांना लुटण्याचा प्रकार केलेले आहेत. हे सत्य आहे आणि उघडकीस आलेले आहे. या बाबतीमध्ये आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश फलमारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं की यापुढं आपला जो निधन झालेले पावती दिला जातो मृत्यू झाल्याबरोबर, त्या पावतीतील नावं गोपनीय ठेवावे, कोणाला ठेवू नये, कोणाला देऊ नये अशा प्रकारचे निवेदन दिलेले आहे. त्या बाबतीमध्ये अध्यक्ष साहेबांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांनी तसा आदेश काढला की यापुढे कुठल्याही प्रकारचं नाव आम्ही कोणाला देणार नाही आणि यापुढे ज्यांना कोणाला मयत झाल्यावर नाव नोंदवायचं असलं, पावती पाडायचे असले तर मार्कंडेय मंदिरमध्ये यावं अशा प्रकारचा सुद्धा त्या निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही ऋणी आहोत आणि कामगार सुद्धा ऋणी आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानत आहोत. आणि कामगार सेनेच्या माध्यमातून तो लढा चालू आहे. ते कारखाने ब्रँचेस वाईज, त्यानंतर पीएफ कार्यालय, पीएफ सल्लागार, DR कुलकर्णी कार्यालय, त्याचबरोबर पद्मशाली ज्ञाती संस्था, अशा प्रकारे पूर्णपणे आम्ही निवेदन दिलेले आहोत. आता आमचा लढा असेल प्रत्येक कारखान्यात जाऊन जनजागृती करणे, ते करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि या दलालांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्कंडे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित सन्माननीय विष्णू कारंपुरी महाराज आमचे जुने मित्र, त्यांनी समाजात जे अनागोंदी कारभार चालू आहे सध्या पीएफ कार्यालयात, त्या संदर्भात आम्हाला एक निवेदन दिलेलं आहे. वास्तविक पाहता आमच्याकडे जे मयत झाले ते गुप्त असतात, परंतु काही लोक आमच्या स्मशानभूमीत जाऊन जे मयत झालेत त्यांची नावे घेऊन पीएफ कार्यालयात जात असतात आणि त्यांच्या नावाने काहीतरी बोगस काहीतरी काम चालू ठेवतात अशी तक्रार आलेली आहे. त्या संदर्भात मी विष्णू कारंपुरी महाराजांनी एवढं सांगितलं, यापुढं तसं होऊ देणार नाही. यापुढं पद्मशाली ज्ञाती संस्थेचे जे लोक मयत होतील त्या सर्वांना जर पावत्या पाहिजे असेल तर त्यांनी मार्कंडेय मंदिरात कधीसुद्धा येऊन पावती घेऊन जावं, असं आमचं ज्ञाती संस्थेत बैठकीत ठरलेलं आहे.
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.